मित्रांनो, सध्या कलियुगात सर्वांचे जीवन धावपळीचे झालेले आहे। माणसाच्या आयुष्यावर एवढा धावपळीचा परिणाम झालेला आहे की तो कोणत्याही थराला जायला तयार आहे। छोट्या छोट्या कारणावरून भांडण, चिडचिड करणे आणि कोणी काही बोलले तरी आत्महत्यास या टोकाच्या पावलापर्यंत जाऊ शकतो। असाच एका आत्महत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून हा मनुष्य एका छोट्याशा पारिवारिक कारणावरून थेट आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झालेला आहे। 25 मजली इमारतीच्या 20व्या मजल्यावर आपल्या अपार्टमेंटच्या गॅलरीत चढून संतो खाली कुदून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय। एवढ्यात अपार्टमेंटच्या बिल्डिंगमधील दुसऱ्या लोकांनी फायर ब्रिगेडच्या जवानांना फोन बोलावलेले आहे आणि ते जवान येईपर्यंत लोकांनी याला गोष्टींमध्ये लावून ठेवलेला आहे। शेजारचे लोक त्याला गोष्टींमध्ये लावून ठेवत आहेत, तोपर्यंत फायर ब्रिगेडचे जवान तिथे आलेले आहे। त्यांनी वरच्या मजल्यावर चढून सन काहींनी बाजूच्या बिल्डिंगमध्ये चढून सन याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तरीही हा त्यांना धमकी देत आहे खाली कूदण्याची। मित्रांनो, आपण बघू शकता कशा प्रकारे फायर ब्रिगेडच्या जवानांनी युक्ती लढवली आहे आणि त्यांनी वरच्या मजल्यावरून या माणसाच्या अंगावर जाळी फेकलेली आहे, जेणेकरून तो त्या जाळीमध्ये अटकेल आणि बाकींच्या लोकांनी ते जाळी पकडून धरलेली आहे की हा खाली उडी मारणार नाही। एवढ्यात एक जवान आपल्या जीवाची पर्वा न करता दोरीवरून थेट त्याच्या पाशी उडी घेऊन सन त्या गॅलरीमध्ये कूदलेला आहे। आपण बघू शकता अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ। दुसरा जवानही अशाच प्रकारे त्या माणसाजवळ आलेला आहे आणि त्या जवानांनी त्या माणसाला रोखले आहे आणि त्याला आत्महत्या करण्यापासून थांबवले आहे। मित्रांनो, अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून या व्हिडिओवरती भरभरून अशा प्रतिक्रिया येत आहेत। एकाने म्हटले आहे, कलियुगात आयुष्य किती स्वस्त झालं आहे की लोक छोट्या छोट्या कारणावरून टोकाचा निर्णय घेत आहेत। ते एका दुसऱ्या युजरनं सलाम आहे त्या जवानांना ज्यांनी आपल्या जीवावर बेतून सन याचे प्राण वाचवले आहे। तर एका तिसऱ्या युजरनं म्हटलं आहे, जीवन अनमोल आहे, असे टोकाचे पाऊल उचलू नये। मित्रांनो, आपल्या एक प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं। धन्यवाद।